नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या 25 जुलैच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अखेर दामिनीने स्वतःच्याच तोंडाने साक्षी खुनाच्या रात्री आश्रमात गेल्याचे कबूल करताच प्रियाची साक्ष खोटी ठरल्याने आता रविराज तर प्रियाच्या विरोधात उभाच राहणार आहे। परंतु आता अश्विनही कशाप्रकारे प्रियाचा खोटारडेपणा समोर आल्यानंतर प्रियासोबतचे सगळे नाते तोडून टाकणार आहे आणि अर्जुन त्याचप्रमाणे सायलीवर तो पुन्हा विश्वास ठेवून प्रियाचा कसा वाजणार। त्याचप्रमाणे आता घाबरलेली प्रिया अर्जुनने कोर्टामध्ये प्रश्नांची सरबत्ती उडवून टाकल्यानंतर स्वतःच्या तोंडूनच प्रियाने साक्षीने खून केल्याचे कबूल केल्याने आता अखेर केसचा निकाल लागणार आहे आणि मधुभाऊ हे निर्दोष सुटून प्रिया याच्यात अडकणार तर आहेच, परंतु साक्षीला देखील जन्मठेपेची शिक्षा मिळणार। त्यानंतर आता महिप्तचे काय हाल होणार आहेत आणि अर्जुनने कशाप्रकारे माइंड गेम खेळूनच आता सगळे पुरावे कोर्टात सादर करून केस संपवली हे सगळे आपल्याला आजच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहत होतो की सरंजामेनी कोर्टात कबुली दिल्यामुळे साक्षीचे फिंगरप्रिंट्स बंदुकीवर आहेत आणि म्हणूनच आता सरंजामे हे कबूल करतात की ते फिंगरप्रिंटचे रिपोर्ट हे मला खुद्द महिप्त शिकरे यांनी बदलायला लावले होते जेव्हा या केसचा मी इन्चार्ज होतो। आता हे जेव्हा दामिनी बघते तेव्हा तिलाही त्याचा जबरदस्त प्रश्न विचारते की साक्षीचे फिंगरप्रिंट्स हे पिस्तोलीवर उमटलेत आणि म्हणूनच ती प्रश्न विचारते की स्वतः दामिनी त्यावर कबूल करून टाकते की मला सांगा की तुम्ही एका वेळेला असं म्हणू शकता की तिचे फिंगरप्रिंट्स इथे आहेत हे, परंतु हे सिद्ध कसं करू शकताय की साक्षी तिथे आश्रमात आलीच होती। तेव्हा अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, तुम्ही याचा अर्थ काढू शकत नाही, म्हणजे जिथे साक्षी आश्रमात आली आहे तिथे तिचे फिंगरप्रिंट्स हे त्या पिस्तूलवर येणारच आहेत। मग आता ती म्हणते की याचा अर्थ थोडी असाच आहे की तिने खून केला आहे, मग ती आश्रमात गेली असेल समजा, परंतु हे सिद्ध होत नाहीये ना माय लॉर्ड की खून हा साक्षीने केला असेल। त्यावर आता अर्जुन पटकन म्हणतो की माय लॉर्ड, पॉइंट टू बी नोटेड। आतापर्यंत दामिनी देशमुख हेच सांगत आल्या होत्या की साक्षी आश्रमात कुणाच्या रात्री गेली नव्हती, म्हणजेच 13 जानेवारी 2022 या रात्री ती आश्रमात गेलीच नव्हती। परंतु आता आपण एक गोष्ट बघितली की त्यांनी आता स्वतः कबूल केलेल आहे की त्या आश्रमात गेल्या होत्या। आता हे ऐकल्यानंतर प्रियाचं तोंड मात्र पडतं। प्रियाता खाली मान घालून असते, ती म्हणते की काय बोलली ही दामिनी बाई, ही काही डोक्यावर पडली आहे का? आता माझी साक्ष खोटी ठरणार आणि यांच्याबरोबर मी पण अडकली जाणार, तेव्हा काय करू खरंच कळत नाहीये। ती पण पूर्ण घाबरलेली असते। साक्षीच्या पण डोळ्यातून पाणी यायला लागतं, कारण अर्जुनने सगळ्या कोर्टासमोर दामिनीलाच क्रॉस क्वेश्चनिंग करून वाट लावून टाकलेली असते। सायलीला आता खूप आनंद होतो, कारण फायनली तिच्या मनासारखं होत असतं। आता मग साहेब हे सगळं म्हणत असतात की ठीक आहे अर्जुन सुभेदार यांनी या केसमध्ये हे तर सिद्ध केले की खुनाच्या रात्री साक्षी आहेत त्या या सगळ्यामध्ये संशयित आहेत, म्हणूनच साक्षीने हे सगळं लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही दाखवलेल्या पुराव्यांच्या आधारे हे सिद्ध होते की साक्षी शिखरे त्या रात्री आश्रमामध्ये होत्या। मग त्यांनीच हा खून केला आहे की नाही हे सगळं सिद्ध करण्यासाठी अर्जुन सुभेदार तुम्हाला आणखी पुढची हिअरिंग एक दिली जातीय आणि इथे संशयाला जागा आहे की त्यांनी सगळ्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केल्यात, म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा हा कुठलंतरी पलाय तो तुम्ही शोधून काढायचा। आणि जर तुम्हाला असं वाटते की साक्षीनेच खून केलाय तर तुम्हाला आणखी एक कोर्ट संधी देते की तुम्ही पुढच्या हिअरिंगमध्ये ते सिद्ध करायच। तुम्ही म्हणताय ते खरं आहे, हे आणखीन पुरावे सादर करा। आता रविराज मात्र रागानेच प्रियाकडे बघायला लागतो, कारण त्याला कळलेलं असतं की प्रिया ही खोट बोलली आहे। प्रियाला चांगलाच घाम फुटतो जस रविराज आता तिच्याकडे बघायला लागतो ना, तेव्हा प्रिया घाबरायलाच लागते। सगळे जण कोर्टच्या बाहेर पडतात, महिप्त साक्षी गपचूप तिथून निघून गेलेले असतात। महिप्त आता दामिनीच तोंड देखील बघत नाही। प्रिया बाहेर येते तेव्हा रविराज तिला थांबवतो आणि म्हणतो की सांग मला तन्वी, आता हे सगळं काय आहे? म्हणजे दामिनीने हे कबूल केल कोर्टात आज की तिकडे साक्षी होती? मग तू हे कोणत्या गोष्टीवरून सांगतेस की तिथे साक्षी आलीच नव्हती, किंवा तू साक्षी
तिला पाहिलंच नव्हतं याचा अर्थ तन्वी तू खोट बोलतीयस, मी तुला आताच सांगतो तू यामध्ये ना खूप वाईट अडकू शकतेस. मग एक वकील म्हणून मीही काही करू शकणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तरीही ती मात्र आपलं स्टेटमेंट बदलणार नसते. ती म्हणते की नाही मला खरंच कळत नाही ती दामिनी वकील असं का बोलते, परंतु बाबा मला जोपर्यंत आठवते तोपर्यंत तिथे अजिबातच ती नव्हती असं म्हणून आता तो तिच्यावर पुन्हा चिडत असतो आणि मग प्रिया कसला तरी बहाणा काढते आणि म्हणते मला ना बाबा निघावं लागेल कारण काय ना काल पण मी तिकडे गेले नव्हते त्यामुळे मला सासरी जावंच लागणार आहे. खरं तर आज मला येण्याची इच्छा होती परंतु मी निघते. घरी सगळेजण विचार करत असतील, वाट बघत असतील आणि मला कल्पना आईचा पण फोन येऊन गेला होता तेव्हा मग रविराजला कळत असतं की प्रियाना या सगळ्यामधून तोंड फिरवण्याचा प्रयत्न करते. ती हे सगळं मुद्दाम करते हे त्याला अगदी चोखपणे माहीत असतं. म्हणूनच अति त्याच्याशी काहीतरी बहाण करते आणि म्हणते की बाबा मी निघते प्लीज तुम्ही माझ्यावरचा अविश्वास दाखवू नका. तरीही तीच तेच म्हणणं असतं. ती आता म्हणते की ठीक आहे मी निघते, तुम्ही काळजी घ्या आणि प्लीज आईची काळजी घ्या, तिला या केसच काही टेन्शन देऊ नका असं ती मुद्दाम त्याला बोलून दाखवत असते जेणेकरून तिला प्रतिमाची खूप काळजी आहे असं रविराजला कळावं यासाठी तीच हे सगळं कारस्थान सुरू असतं. इकडे महिप्त पण खूप चिडलेला असतो. महिप्त हा लगेच दामिनीच्या ऑफिसमध्ये येतो आणि म्हणतो की ओ दामिनी बाई, तो आता दारू पिऊन पूर्ण थाट झालेला असतो. तेव्हा ती म्हणते की काय शिकरे हे काय, तुम्ही पुन्हा दारू पिऊन इथे ऑफिसमध्ये आलात, तुम्हाला सांगितलं होतं ना की दारू पिऊन माझ्या ऑफिसमध्ये यायचं नाहीये. तेव्हा तो म्हणतो की कसलं काय तुमचं ऐकायचंय, तुम्ही आमचं काय ऐकता, मला सांगा ना. अहो एक विनंती केली होती हो तुम्हाला की माझं लेकरू या सगळ्यातून सुरक्षित सुटलं पाहिजे, माझ्या मुलीला याची शिक्षा नाही मिळाली पाहिजे, तरी पण तुम्ही माझं ऐकलं का, सांगा ना माझं ऐकलं का असं तो मोठमोठ्याने ओरडूनच विचारत असतो. तेव्हा दामिनी म्हणते की हे बघा शिकरे, तुमचं तोंड जरा तुम्ही बंद ठेवा, मी माझ्या बाजूने प्रयत्न करतेच. तेव्हा तो म्हणतो की कसले प्रयत्न, अहो आज बघितले ना तुमच्या कोर्टात मी प्रयत्न, तुम्ही सरळ सरळ माझ्या लेकीबद्दल बोलून मोकळ्या झालात की ती आश्रमात होती, म्हणजे कुणाच्या रात्री ती आश्रमात होती, त्या बंदुकीवर तिचे फिंगरप्रिंट ते सापडले, छापे सापडले. मग नेमकं आणखी तुम्ही काय विचार करताय, कोर्ट काय करणार आहे, तो जज तो काय माझ्या लेखीला सोडणार आहे का, तुम्ही हे सरळ सांगून मोकळ्या झालात, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय ते, माझ्या मुलीला अर्ध तुम्ही अडकवलंय, आता मुलगी माझी 113% याच्यामध्ये अडकणारच आहे. तेव्हा मग दामिनी म्हणते की हे बघा शिखरे, तुम्ही जरा शांत व्हा आणि अजूनही कोर्टाचा निकाल लागलेला नाहीये, अजून एक हिअरिंग आहे, त्यामध्ये अर्जुन काय करू शकणार आहे. आता फिंगरप्रिंट तर त्याने मागवले, त्यानंतर आणखी कुठल्या गोष्टी त्याच याकडे कुठलाही पुरावा नसणार आहे, त्यामुळे तुम्ही जरा ना शिखरे शांत व्हा आणि ना तुम्ही या गोष्टीचा विचार करा की कशाप्रकारे तो अर्जुन आणखी पुरावे शोधू शकणार नाही, तर त्यासाठी तुमचा ती मोहरा आहे ना प्रिया, तिला तुम्ही जरा कामाला लावा आणि माझं येऊन इथे डोक खाऊ नका तुम्ही. तेव्हा मग तो म्हणतो की ती तन्वी ती तर काय कामाची नाहीये, ती प्रिया फक्त त्या सुभेदारांच्या घरी जाऊन मस्त ऐश आरामात राहते, बाकी तिला कुठलं काही समजत नाही, किल्लेदाराकडे आराम करते, त्या सुभेदारा आराम करते, एवढंच चाललंय तिचं, तिला तर मी बघतोच, जर माझी मुलगी यातून सुटली नाही ना तर तिला तर मी सोडणार नाहीच. त्यावर लगेच ती म्हणते की अहो तुम्ही काय तिला सोडणार नाही, किंवा नाहीच्या बाता करताय, तिला कोर्ट सोडणार नाहीये तिने, कारण खोटी साक्ष दिले तुमच्या मुलीच्या विरोधात, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तेव्हा तो म्हणतो की वेळ आली ना तर त्या प्रियाला पण मी याच्यात अडकवायला कमी करणार नाही, मॅडम काही पण करा, मी हातापाया पडतो, परंतु माझ्या साक्षीला यामधून सोडवा, तिची काहीच चूक नाहीये हो, तिला सोडवा. तेव्हा ती म्हणते की कशी काही चूक नाहीये, अहो तुमच्या मुलीच्या आतून
खून झालाय. मग महिप्त म्हणतो की त्याच्यासाठीच तुम्हाला विनंती करतोय मी की तुम्ही माझ्या मुलीला सोडवा, उद्याच्या हिअरिंगला काही झालं नाही पाहिजे असं तो आता तिला बोलून दाखवतो. तेव्हा मग दामिनी म्हणते की ठीक आहे, झालं असेल तुमचं बोलून तर शिकरे, तुम्ही या, मला पुढचा जरा विचार करू दे असं म्हणून आता तो म्हणतो की ठीक आहे, मी तुमचं ऐकून जातो, परंतु माझी मुलगी. तेव्हा ती पुन्हा त्याच्याकडे रागाने बघते आणि तो निघून जातो. नंतर इथे सायली आणि अर्जुन हे घरी आलेले असतात. घरी आल्यानंतर खरंच खूप आनंदाचा दिवस असच त्यांना वाटत असतं, कारण साक्षी ही आश्रमात होती हे तरी सिद्ध करण्यापर्यंत त्यांची केस गेली. म्हणजेच आता साक्षीने खून केला हे सिद्ध करणं काही सोपं नसणार, म्हणून अर्जुन खूप आनंदात असतो. अर्जुन आता सगळ्या घराला अक्षरशः सांगूनच टाकतो की डोंट वरी, ही केस तर मी जिंकणारच आहे, लवकरात लवकर पुढच्या इयरिंग पर्यंत ही केस मी जिंकणार. परंतु सायलीला वाटत असतं की अर्जुन सर असं का बोलतायत, कारण अर्जुनची खेळी तिला काही माहितीच नसते. तिथे अश्विन आणि प्रिया देखील उभेच असतात. त्यामुळे प्रिया अर्जुन इतक्या आनंदाने सांगतोय ना, त्यामुळे प्रिया घाबरते की हा अर्जुन इतकं कॉन्फिडेंटली कसं काय सांगू शकतोय की हे केस आहे ती तो जिंकणार आहे, नक्की असं काय होणार आहे, असा विचार आता प्रियाच्या डोक्यामध्ये येत असतो. त्यावर आता कल्पना आणि प्रताप दोघेही खूप खुश असतात आणि सायली म्हणते की आई, तुमचा मुलगा मोठी केस जिंकणार आहे, तुम्हाला आनंद नाही होते का, तुम्ही बघा ना आमच्याकडे. तेव्हा हातात ते दोघेजणही तिच्याकडे जातात आणि मग कल्पनाही थोडीशी वळून तिच्याकडे पाहते, कारण तिलाही खूप आनंद होत असतो. माझा अर्जुन हा फायनली इतका आनंदी आहे की केस संदर्भात इतक्या दिवसांनंतर. त्यावेळेला मग अर्जुन आणि सायली दोघंजणही तिच्या पाया पडतात आणि पाया पडल्यानंतर तथास्तु विजी भव असा आशीर्वाद जेव्हा कल्पनाच्या तोंडून येतो, तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली या दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं. सायली म्हणते की आई, तुम्ही मला हा आशीर्वाद दिलात म्हणजे आम्ही जिंकलोच म्हणून समजायचे, आता माझ्याकडे कोणत्याही किंतु परंतु नाही, उद्या आम्ही जिंकणार हेच आम्हाला माहिती आहे. तेव्हा पटकन सायली ही देवाजवळ जाते आणि आपल्या देवी आई समोर, अंबाबाई समोर दिवे लावते, मनापासून प्रार्थना करतात की सगळं काही व्यवस्थित होऊ दे. आजपर्यंत आम्ही या केससाठी खूप झगडलोय, आता शेवटचा दिवस राहिला आहे, त्या दिवसात साक्षीनेच हे सगळं केलं हे सिद्ध होऊ दे. तेव्हा मग अर्जुन म्हणतो होणार बायको, नक्कीच होणार, नको काळजी करूस तू. तेव्हा सायली पण आता खूप हसत असते आणि प्रिया हिला तर खूप धक्काच बसलेला असतो. त्यावर आता घरातल्या सगळ्यांमध्ये कुजबूज सुरू होते, म्हणजे साक्षी तिकडे कुणाच्या रात्री होती तर प्रिया आपल्या तन्वीने तर साक्ष दिली होती की तिकडे ती असते. ती म्हणते, तो म्हणतो की बोला तन्वी. सुभेदार बोला, तुम्हीचा खून घडवून आणलाय ना, आणि तुम्ही साक्षीबद्दल खोट पण आलात. तिकडे ती पण उपस्थित होती, परंतु खून हा तुमच्या हातून झालाय म्हणूनच तुम्ही आतापर्यंत खोट बोलत आलात, तिचा बचाव करत राहिलात आणि स्वतःलाही वाचवत राहिलात, बरोबर की नाही. तुमचा त्यांच्याशी अगदी घनिष्ठ संबंध आहे म्हणून तुम्ही तिला वाचवलं आणि तुम्ही स्वतःही वाचवलात आणि खोट सांगितलंत कोर्टामध्ये की हा खून मधुभाऊने केला, दोघींना वाचायचं होतं म्हणून केलत ना हे सगळं. तेव्हा मग ती म्हणते की नाही, माझा ना तिच्याशी काही संबंधच नाहीये, आम्हाला जेवढा संबंध होता तेवढा मी सांगितला, बाकी की माझा आता तिच्याशी काही संबंध नाहीये. अर्जुन म्हणतो की खरंच संबंध नाही. तेव्हा ती म्हणते की हो, नाहीये संबंध आता. त्यावेळेला मग आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे, संबंध नाही. आणि महिपच्या घरातला जो प्रियाचा फोटो असतो श्राद्धाच्या दिवशीचा, तो फोटो अर्जुन तिकडे कोर्टात दाखवतो. सगळे जण तो फोटो बघतात आणि तो फोटो पाहिल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि प्रिया, महिप्त आणि साक्षी तिघजणी तोंडात अगदी बोच घालतात, म्हणजे अर्जुनने अगदी योग्य वेळी त्याचा तो पुरावा
म्हणजे सुकमाचा एका बाहेर काढलेला असतो तो म्हणतो की तुमचा संबंध नाहीये तर याची डेट बघा माय लॉर्ड आता हल्लीच 4-5 दिवसांपूर्वी यांच्या मिसेस म्हणजेच कालिंदी महाडिक यांचा श्राद्धविधी झाला होता आणि त्या श्राद्धविधीसाठी अगदी जवळचे लोक होते त्यामध्ये या तन्वी सुभेदार उपस्थित होत्या म्हणजे एक गोष्ट नक्की आहे की तन्वी सुभेदार इतक्या जवळचे आहेत मग त्यांनी बचावासाठी स्वतःच्या आणि साक्षीच्या बचावासाठी या मधुभाऊंवर खुनाचा आरोप का लावला नसेल पूर्णपणे शांतता झालेली असते आता तन्वीला काय बोलायचं काही समजत नसतं अर्जुन म्हणतो की मी तर म्हणतोय की याच ख्या गुन्हेगार आहेत यांनी गुन्हा लपवलाय त्याचप्रमाणे गुन्हा केलाय त्यामुळे एक गोष्ट नक्की की या सगळ्याचा सूत्रधार मेन आहे तो यात तन्वी सुभेदार आहेत आणि त्यांनाही या आश्रम केसमधून खूप मोठा फायदा होणार होता म्हणूनच त्यांनी बोलून टाकलं खरं तर यांनीच खून केलाय आता जोर जोरात तन्वी रडायला लागते आणि म्हणते की नाही खून मी केला नाहीये मी साक्ष खोटी दिली आहे खून हा साक्षीच्या हाताने झालेला आहे तिने हा खून केलाय आता साक्षीचं नाव घेतल्यानंतर इथे साक्षीच्या डोळ्यात पाणी यायला लागतं म्हणजे आता सगळं संपलं आतापर्यंत काहीतरी बचावासाठी मार्ग होता परंतु तन्वीने सगळं काही सिद्ध करून टाकलं स्वतः पुरावा दिलाय की हो साक्षीनेच खून केलाय मधुभाऊने केला नाही ते निर्दोष आहेत आता मात्र महिप्ती तिथे शांत होतो अगदी जमिनीत गाडल्यासारखं त्याला वाटत असतं कारण त्याची मुलगी आता कायमची अडकणार असते आणि दामिनी पण डोक्याला हात लावते कारण तिच्या आयुष्यातली सगळ्यात पहिली जी केस असते इतक्या केस नंतर ही पहिली केस ती हरलेली असते आणि त्यामुळे आता अर्जुन म्हणतो माय लॉर्ड पॉइंट टू बी नोटेड स्वतः ज्या आतापर्यंत 2 वर्ष खोटी साक्ष देत होत्या की साक्षी शिखरे तिथे अवेलेबलच नव्हत्या किंवा त्या तिथे हजर नव्हत्या आश्रमात आता त्यांनी स्वतः सांगितले की आश्रम केसमध्ये साक्षी याच कल्प्रिट आहेत आणि साक्षीनेच खून केलाय माय लॉर्ड दट्स ऑल असं म्हणून आता अर्जुन तो केस संपवण्याचा इशारा देतो आणि स्वतः प्रियाने इथे आता साक्षीच्या विरोधात साक्ष देऊन खूप मोठा आता एक बॉम्ब फोडलेला असतो त्यामुळे जसा साहेबही आता म्हणतात की हो आता अर्जुन सुभेदार यांनी सिद्ध केले आणि आपण सगळ्यांनीच पाहिले की साक्षी शिखरे यांनीच हा खून केलाय त्यामुळे मधुभाऊ म्हणजेच मधुकर पाटील यांना आपल्या पुण्यातून निर्दोष मुक्तता करतोय आणि साक्षी शिखरे यांना जन्मठेपेची शिक्षा त्याचबरोबर प्रिया यांच्यावरही कारवाई करण्यात यावी म्हणजेच तन्वी सुभेदार यांच्यावरही कारवाई करण्यात यावी आता हे पाहिल्यानंतर कल्पना प्रतिमा अस्मिता सगळ्या जणांना कोर्टमध्ये धक्काच बसतो की हे सगळं काय आहे अश्विनही तिथे असल्यामुळे अश्विनलाही आता समजतं की जे काही मी बोललोय ते खरं आहे मला आता तन्वीला अडकल्यामुळे तिच्याबरोबरच नातं मी आता तोडून टाकणार हे त्याने तिथेच ठरवलेलं असतं आणि महिप्त पण आता खूप पिसळलेला असतो आता हा पिसळलेला महिप्त नक्की काय करेल हे कोणालाही माहीत नसतं परंतु सायली अर्जुन दोघही खूप खुश असतात फायनली मधुभाऊंना सोडवलेलं असतं सायली आता तिथेच बसल्या बसल्या देवी आईला हात जोडते हे सगळं काही आपल्या मनाने झालेलं आहे अर्जुन सायली फायनली जिंकलेले असतात आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद।